चला प्रेक्षकांना विनंती आहे की आपण स्टेजच्या मागे जेव्हा आपली गाडी पार करता ती सुरक्षित जागी आपण आपली गाडी पार करायची आहे. कोणत्याही खेळाडूला अडथळा निर्माण होणार नाही आहे याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. तेजस समोरच्या एंडकडून हो स्पार्कट पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंटला भेदत बॉल साईल डीप मध्ये 1-2 बाउन्स बॉल सीमा पार रन्स मिळतील 4. आपण पाहतो दोनचा खेळ सध्या मैदानावरती चालू आहे. बॅटिंग करत असताना दीपा पाटील या नावाने संघ खेळतो उमरोली. खरं तर रायगड जिल्ह्यातील एक मोठे शेतकरी नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. ज्यांनी नवी मुंबईतील सर्व भूमिपुत्रांसाठी एक मोठा लढा दिला होता. म्हणूनच आज या नवी मुंबई विमानतळाला दीपा पाटील यांचंच नाव देण्यात यावं ही मराठी माणसाची हक्काची बाजू आहे. आणि आता आपण पाहतो त्याच नावाने संघ खेळत असताना दीपा पाटील उमरोली संघाला मिळतील धावा 6. ठोकला षटकार. आपल्याला पाहायला मिळते आणि ऐकायला सुद्धा मिळते. दीपा पाटील त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. ऑस्कार कॅट पुन्हा एकदा पॉइंट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. जंटल पुश पुश करो खुश रहो ही भूमिका सध्या आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आकाश अजय लोंगलेची आपल्याला पाहायला मिळाली आहे. नॉन स्ट्रायकिंगला आकाश आहेत. एक आकाश परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. गोलंदाज तेजस. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा धाव मिळणार नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करतात तेजस. षटक क्रमांक पहिलं प्रभाकरचं आपण पाहिलं. अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतर या धावसंख्येवरती रोख लावण्यासाठी गोलंदाज तेजसला पाचारण करण्यात आलं. पहिल्या बॉलवरती विकेट त्याला मिळाली आहे परंतु चौकार षटकार या षटकात सुद्धा पाहायला मिळाले. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने वाईडिस्ट लॉंग ऑफला प्रयत्न प्रतिम पाहायला मिळाले परंतु शेवटी नकार या ठिकाणी आपण पाहतोय अपयश आलंय. आणि आता धावा मिळतील 4. हा बॉल जाईल सीमा पार. भगत ब्रदर्सचे सर्वे सर्वा प्रकाशजी भगत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यंग अँड डॅशिंग युवा नेतृत्व आहेत. त्यांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी बॉलचं सहकार्य लाभलेलं आहे. अगदी आपण पाहिलं तर पूर्णपणे किट जी मात्र क्रिकेटची आम्हाला या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपलब्ध झाली आहे ते सन्माननीय प्रकाश दादा भगत एक नामवंत पुरस्कर्ते सुद्धा आहेत या विभागाचे. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मध्ये षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. P1 P2 आणि या 2 पावपलीच्या षटकामध्ये दीपा पाटील संघाची धावसंख्या आहे 1 बाद 27 धावा. 13.50च्या गतीनं या धावा बनवण्यात आलेल्या आहेत. जर अशी सरासरी मेंटेन केली तर कुठेतरी या धावा 60 पेक्षा जास्त पाहायला मिळतील. स्ट्रायकिंगला आकाश. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक गायकवाड आलेले आहेत. न्यू नवीन गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंगच्या बोऱ्यावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. आमच्या मुख्य VIP एंड कडून हे षटक हाताळलं जाईल. 5 षटकांचे मॅच अत्यंत दर्जेदार सामने. यानंतर विनर वर्सेस विनर अशी मॅच होणार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. दुधारी अस्त्र बाहेर काढलं होतं परंतु लाईन ओळखली आहे. पडल्यानंतर अंपायर सिग्नल नो बॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. वेस्ट हाईट आणि एक्झॅक्टली आपण पाहिलं तर चेक करणार आहोत. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. खरं तर कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव यांच्या वतीनं हा रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या आपण तिसऱ्या पंचांची
मदत घेऊ. टीव्ही अंपायर संदीपजी गायकवाड आमच्या सोबत जोडले जात आहेत. आपण या ठिकाणी चेक करू तिसऱ्या पंचांचा काय निर्णय बॅच मध्ये येतो. ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिलेला आहे, परंतु आपण आता केटीसी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत. एस नो बॉल. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक बाय वन गेट वन फ्री अशा 2 धावा मिळतील, कारण नो बॉल वरती एक एक्स्ट्रा धाव सुद्धा धावण्यात आलेली आहे. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस ऑन साइडला कन्वर्ट केलाय, ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये बॉल चाललाय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही खेळाडू, एकमेकांकडे पाहत बसले. अजून एक नो बॉल आणि त्यावरती आलेला चौकार. क्या बात आहे. फिल्डिंग करणारी टीम खास करून आपल्यासाठी सूचना असेल की आपला रिव्ह्यू आपण ऑलरेडी गमावलेला आहे. एकाच रिव्ह्यू तुम्हाला जो मिळेल एका सत्रासाठी, कारण तो तुम्ही केव्हाही युटिलाइज करू शकता, तो तुम्ही यूज केलेला आहे, लक्षात असू द्या. अंपायर सिग्नल नो बॉल आणि आता त्यावरती मिळतील धावा 4. हा नशिबाचा पंजा बळेल आणि आता संघाची धावा संख्या 34 धावा धावफलकावरती आहेत. अंपायर बीमर नो बॉल ना, ओके. चला फ्रीट आणि संतोष थोरवे येतात, ते षटक कंटिन्यू केलं जाईल. मला असं वाटतं की आता दोन्ही चेंडू ऑलरेडी आपल्याला एक्स्ट्रा पाहायला मिळाले होते. ओ लाईन चांगली आहे, वेग प्रचंड आहे, जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करावा लागणार आहे. धावा संख्या आपण पाहिली तर अद्यापर्यंत 34 वरती जाऊन पोहोचल्या. सुरुवातीला 2 षटकामध्ये 27 होत्या, एक्स्ट्रा काही रन आल्या 7 आणि 34 वरती आता स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं सत्र आहे, शांत क्रिकेट सध्या आपण पाहतोय. यावेळेस ओव्हर पिच, त्याच्यावरती आपण पाहतोय ओव्हर पिच, बॉलला मात्र थारा नाही आहे. ज्या दिशेने वारा त्या दिशेने मारा, हे क्रिकेटचं समीकरण आहे. आणि आता बॉल चाललाय सरळ सीमा पार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला, भन्नाट वेगाने आला. त्यानंतर लगेचच या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, परंतु काय जबरदस्त सेल टिपली आहे. व्हाट अ कॅच, ब्रिलियंट, आउटस्टँडिंग सेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद, परतावा लागणारे बॅट्समन अजय लोंगलेला. षटकारानंतर दिलेला क्विक रिप्लाय संतोष थोरवे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ज्याने झेल टिपलाय दिनेश, त्याचं सुद्धा कौतुक केलं जाईल. फलंदाज बाद. थँक्यू, काय जबरदस्त